नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 26 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे मालक साहेबांची काळजी करणारी आनंदी बघताच पृथ्वीने दिला आनंदीला मालक साहेबांच्या बायकोचा हक्क. आनंदी पोचली मालक साहेबांपर्यंत. तर हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आपल्या बाबांची अशी अवस्था मुलांना बघवत नसते. मिताली आता लगेच बाबांचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, प्रांजल, अरे बघ ना रे, आपले बाबा कसे निपचित पडलेत ना. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, मिताली, खरं तर आपल्या बाबांना ना एवढं हतबल हताश झालेलं मी पहिल्यांदा बघतोय ग. अगं, ज्या माणसाने शून्यातनं विश्व निर्माण केलं आणि हे सगळं साम्राज्य उभं केलं, तो माणूस आज एवढा कसा निपचित पडू शकतो ग. हे बघ ना, आपल्या बाबांनी किती कष्ट केले, किती मेहनत केली, आपल्यासाठी रात्रंदिवस ते झटलेत आणि आज त्यांना असं बघवत नाही ग. बघ ना, ते बरे होतील ना. असे विचार आता या मिताली आणि प्रांजलचे चालू असतात. तेवढ्यात पृथ्वी मात्र शांतपणे मालक साहेबांकडे बघत असतो. त्याच वेळेस मिताली म्हणू लागते, दादा दादा, अरे बाबांचे हात ना खूप थंड पडलेत रे. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट, मी पांघरून काढतो, आपण त्यांच्या अंगावरती अजून पांघरून टाकूया. आता पृथ्वी पटकन कपाटाचा दरवाजा उघडतो. शिल्पा आता तिथेच दरवाजात उभी राहून मुलांकडे बघत असते, त्यांचं बोलणं ऐकत असते. त्याच वेळेस कपाटाचा दरवाजा उघडताच आता पृथ्वी लगेच त्यातनं एक ब्लँकेट काढतो, पण त्यावरती एक फोटो ठेवलेला असतो, तो खाली पडतो. पृथ्वी आता तो फोटो उचलतो. तर आता तो फोटो असतो मालक साहेबांचा, समिधाताईंचा आणि छोट्या पृथ्वीचा. तिघांचा फोटो बघताच पृथ्वीला आता जुन्या आठवणी आठवू लागतात. तो आता त्या फोटोवरनं अगदी मायेने असा हात फिरवतो आणि मालक साहेबांच्या चेहऱ्याकडे बघतो. तेव्हा मिताली विचारू लागते, दादा, अरे काय आहे तुझ्या हातात, कसला फोटो आहे. प्रांजलही विचारू लागतो, दादा, अरे कुणाचा फोटो आहे, दाखव की. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, माझ्या बाबांचा, ज्या बाबांचा माझ्या पाठीवरती सदैव हात असायचा ना, त्या बाबांचा फोटो आहे. पण आज त्यांचा हा हात हताश झालाय रे. खरंच खरंच मला त्यांना काही होऊ द्यायचं नाहीये. बाबांची अशी अवस्था बघवत नाहीये रे. तगमग होते सारखी. जो हात सदैव माझ्या पाठीशी उभी राहिला, मला खंबीरपणे लढायचं कसं, उभी राहायचं कसं हे शिकवलं, त्या हाताला असं निपचित पडलेलं बघवत नाहीये रे. त्याच वेळेस आता लगेच मिताली म्हणू लागते, हे बघ पृथ्वी दादा, असं आपणच जर हार मानली, खचून गेलो तर कसं होणार बरं. हे बघ, आपल्याला लढायचंय, आपल्या बाबांना काही होणार नाही, ते बरे होणार आहे. ते आपल्याला असे सोडून जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. खचून जाऊन उपयोग नाहीये दादा. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नाही रे, अरे मी खचत नाहीये. खरं तर जुन्या आठवणी आठवल्या म्हणून जरासं वाईट वाटतंय, पण काळजी करू नका. जोपर्यंत मी खंबीरपणे उभा आहे ना, तोपर्यंत मी या माणसाला काही होऊ देणार नाहीये. त्यांना अजून खूप जगायचंय. त्याच वेळेस शिल्पा आता मुलांकडे बघू लागते. तर आता पृथ्वीला खूप वाईट वाटतं. तो मालक साहेबांच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो. तर इकडे थोबाडावर शिक्कामोर्तब उठलेला विद्याधर आता त्याच्या रूममध्ये पोचलेलो असतो. एकटक आता आरशात बघत असतो. आता मात्र त्याच्या गालावरती तव्याचा चांगला शिक्का उठलेला असतो. कातडी निघलेली असतात. पूर्ण गाल असा भाजून निघालेला असतो. आता हे बघताच विद्याधरला लय राग येतो. विद्याधर अतिशय भडकलेला असतो. त्याला आता आनंदीचे ते क्षण आठवतात. कसा गरम तव्याचा जोराचा फटका आनंदीने त्याच्या थोबाडावर मारलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं, विद्याधर, आज मी आंधळे म्हणून तू वाचलास. जर कदाचित आज मला डोळे असते ना, तर या किचनमधनं तुझं मडच बाहेर निघालेलं असतं. आता विद्याधरला हे सगळे क्षण आठवत असतात आणि आनंदी त्याला म्हणालेली असते, हे बघ, माझ्या सौभाग्यापासून 4 हात लांब राहा. आज तुला फक्त चटका दिलाय, उद्या तुला उभा जाळून टाकीन. हे सगळे क्षण आठवताच विद्याधर जोरात ओरडतो, आनंदी, काय केलंस आनंदी? अगं, माझा चांगला चेहरा तू विद्रूप करून टाकलाय आनंदी. मला कुठेही चेहरा दाखवण्याच्या लायकीचं ठेवलं नाही आनंदी. आनंदी, याचा बदला मी घेणार.
सोडणार नाही आनंदी, असे म्हणत आता भडकलेला विद्याधर जे काही घरात रूममध्ये सामान असतं ते तोडफोड करू लागतो, इकडे तिकडे फेकाफेक करू लागतो. तेवढ्यात लगेच आता त्याची बायको धनी पळतच येते. अहो अहो, काय झालंय तुम्हाला? एवढे का भडकलात तुम्ही? त्याच वेळेस विद्याधर बाजूला चेहरा फिरवतो आणि आपल्या गालावरती असा हात लावतो. आता मात्र थोबाडाचा शिक्का दाखवण्याची त्याची लायकी उरलेली नसते. तेव्हा लगेच आता धनी म्हणू लागते, बघू काय झालंय तुमच्या गालाला, बघू द्या. आता धनी विद्याधरचा हात बाजूला करते. आता मात्र शिक्का उठलेला बघताच धनीलाही धक्का बसतो. अहो काय लागलंय तुम्हाला एवढं सगळं? कुठे लागलंय? किती भाजलंय? अहो काय झालं? कोणी केलं सांगा ना. विद्याधर आता बेडवरती बसतो. आनंदीने केलं हे सगळं. त्या आनंदीने केलंय. तिने मला कुठेही तोंड दाखवण्याची जागा ठेवली नाही. आज मी माझा हा विद्रूप चेहरा घेऊन फिरू का? लोक काय म्हणतील धने मला? बघ त्या आनंदीने माझी काय अवस्था केली. तेव्हा लगेच धनी रडतच म्हणू लागते, अहो खूप लागलंय तुम्हाला, थांबा मी पटकन मलम घेऊन येते. आता धनी पटकन ड्रावरमधनं मलम घेऊन येते. आता मात्र विद्याधर म्हणू लागतो, सोडणार नाही, मी त्या आनंदीला सोडणार नाही. आज तिने माझ्या चेहऱ्यावरती डाग पाडून मोठी चूक केली. आता लगेच धनी पटकन विद्याधरला घट्ट मिठी मारते. अहो त्या आनंदीला खरंच सोडायलाच नाही पाहिजे. तिने आज तुमच्या चेहऱ्यावर नाही तर माझ्या सौभाग्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न केलाय. आनंदी आता लय झालं, आता बास. आता तर मी तुला जाब विचारणार आणि तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावाच लागणार, असे म्हणत तातडीने धनी आता आनंदीकडे निघालेली असते. तर इकडे आनंदी किचनमध्ये खूप भडकलेली असते. तिच्या हातात तो तवा तसाच असतो. ती आता तो तवा बाजूला ठेवते आणि आता स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस किचनच्या दरवाज्यात आरतीताई येते. आनंदीची अशी अवस्था अगदी भडकलेली आनंदी बघताच आरतीताई म्हणू लागते, आनंदी अगं काय झालंय? तुला कोणी काही बोललं का? कोणी काही केलं का? अगं काय अवस्था करून घेतली? अगं हे केस कसे काय झाले आनंदी? त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी ठीक आहे आरतीताई, पण आज मी त्या नराधमाला शिक्षा केली. आज मी त्याला त्याची लायकी दाखवली. तेवढ्यात लगेच दरवाज्यात धनी येते. त्याच वेळेस आरतीताई म्हणू लागते, आनंदी अगं कुणाला कुणाची लायकी दाखवली? काय बोलतेस, तुम्हाला कळत नाहीये? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, विद्याधरला. त्या विद्याधरला आज मी गरम तव्याचा चांगला चटका दिलाय आणि आज त्याची चांगलीच खाय खाय काढली. तेव्हा लगेच आरतीताई म्हणू लागते, बरं झालं आनंदी, हे काम तू अतिशय चांगलं केलं. त्या विद्याधरच्या चुका, त्याचं ते गैरवर्तणूक ते वाढतच चाललंय ग. त्याला ना कुठेतरी थांबवायलाच पाहिजे. बरं झालं आज तू त्याला त्याची लायकी दाखवली. आता खरं त्याला कळलं असेल. त्याच वेळेस आता लगेच धनी येते. वा आरती मॅडम, वा, म्हणजे तुमच्या बहिणीने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि तू तुझ्या बहिणीचं कौतुक करायली. अगं जरा तरी काही वाटू दे. तेव्हा लगेच आता धनी आनंदीकडे बोट करतच म्हणू लागते, ए आनंदी तू. त्याच वेळेस आरतीताई मध्ये पडते. हे बघा धनश्री मॅडम, मागे व्हायचं. माझी बहीण कुठेही चुकलेली नाहीये, त्यामुळे उगाच तुम्ही तिच्यावरती असा हात उचलू शकत नाही आणि ओरडूही शकत नाही. दूर व्हायचं, दूर व्हा, मागे व्हा. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई आरतीताई तू थांब. हे बघ ही लढाई माझी आहे आणि ती मला लढू दे. आता आरतीताई बाजूला होते. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, बोला धनश्रीताई, तुम्ही मला जाब विचारायला आलायत का? बोला, मी उत्तरं द्यायला तयार आहे. तेव्हा लगेच धनी म्हणू लागते, ए आनंदी अगं तुला काहीच कसं वाटत नाही ग? तू माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरती असा गरम तवा मारून मोठी चूक केली आहे आणि आनंदी हे तू बरोबर केलेलं नाहीये, याची शिक्षा तर तुला होणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो विद्याधरच्या थोबाड्यावरती गरम तवा मारून मी चूक केली नाही. तुम्हाला एवढं वाईट वाटतंय का? तुमच्या नवऱ्याला जरा जखम झाली तर तुम्ही मला जाब विचारायला आलात? एवढं वाईट वाटलं ना? मग धनश्रीताई विचार करा, तुमच्या नवऱ्याने माझ्या मालक साहेबांच्या मनस्थितीबरोबर खेळ केलाय. माझ्या मालक साहेबांना नको नको ते बोलून त्यांचं मन दुखावलंय. आज ते मरणाच्या दारात पडले तुमच्या नवऱ्यामुळे. मग विचार करा ना, जर तुम्हाला एवढंसं लागल्यामुळे एवढा त्रास होतोय तर माझ्या मनाला किती त्रास होत असेल. माझ्या मालक साहेबांची अवस्था फक्त तुमच्या नवऱ्यामुळे झाली. आणि एक गोष्ट अजून डोक्यात फिट्ट करून ठेवा धनश्रीताई, हे बघा
आज मी आंधळी होते, मला दिसत नव्हतं म्हणून तुमचा नवरा वाचला. थोडीशी त्याला दुखापत झाली, पण कदाचित जर आज मला डोळे असते ना, तर याहून भयंकर अवस्था तुमच्या नवऱ्याची झाली असती. आणि तुम्ही मला जाब विचारायला आलात. अहो, आधी तुमचा नवरा नवरा म्हणण्याच्या लायकीचा आहे का, त्याचा जरा विचार करा आणि मग मला जाब विचारायला या. करा ना विचार. अहो, ज्या राक्षसाला तुम्ही देव मानता, तो देव म्हणण्याच्या लायकीचा आहे का? साधा नवरा बनू शकत नाही आणि तुम्ही त्याची बाजू घेताय. हे बघा धनश्रीताई, मी आंधळी आहे. या घरात माझं काहीही स्थान नाहीये. मला कोणी नको नको ते काही बोलतं, कधी उठसूट ढकलून देतं. म्हणून तुम्ही माझ्यावरती आवाज चढू शकत नाही. कारण तुम्हीच विचार करा, मी चुकीचं केलंय काही? तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याला थोडंसं लागल्यानंतर एवढा त्रास झाला, तर माझ्या मालक साहेबांची अशी अवस्था झाल्यानंतर मला किती त्रास झाला असेल. आणि धनश्रीताई, मी तर आंधळी आहे हो, मला हे जग दिसत नाही, पण तुम्हाला तर समजा दिसतं ना. मग एकदा शांतपणे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही कुणाबद्दल मला जाब विचारायला आलात? त्या विद्याधरबद्दल, ज्याचं काहीच अस्तित्व नाहीये. अहो विचारा ना, तुमच्या मनाला विचारा आणि मग माझ्याशी बोला. हे बघा धनश्रीताई, मी आंधळी आहे, मला दिसत नाही, पण मला खरं खोटं ओळखण्याची पारख आहे. पण धनश्रीताई, तुम्हाला तर डोळे असून सुद्धा तुमच्या संसाराची राख होताना तुम्हाला दिसत नाहीये. दिसूनही तुम्ही न दिसल्यासारखं करताय. कळतंय ना धनश्रीताई? विचार करा आणि मग मला जाब विचारा. आता धनी लगेच तिकडनं निघून जाते. एक दोन नाही तर आनंदी, तू त्या धनश्री मॅडमला चांगले धक्के दिलेत. बरं झालं तू असंच केलं. आता पुन्हा तुला जाब विचारायला येणारच नाही, असं आता आरतीताई आनंदीला म्हणू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई, मी तुला जे सांगितलं होतं ते आणलंय का तू? त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हो आणलंय ना. हे बघ, तू सांगितलेली लेव्हेंडरची फुलं. आता टोपलीत आरतीताईने फुलं आणलेली असतात, ती आता लगेच आनंदीच्या हातात ती टोपली देते. त्याच वेळेस आरतीताई म्हणू लागते, आनंदी, अगं काय करणार आहे तू या फुलांचं? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई, हे बघ, ही फुलं मी मालक साहेबांच्या रूममध्ये ठेवणार आहे. या फुलाने मन शांत राहतं आणि मालक साहेबांनाही बरं वाटेल. बघ ना, चल मला मालक साहेबांच्या रूमपर्यंत सोड ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी, अगं घरात तुझ्यावरती सगळेजण खूप भडकलेत ग. तिकडे मुलं असतील, शिल्पाताई असतील, ते तुला मालक साहेबांपर्यंत पोचू देणार आहेत का? मग उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेते? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही आरतीताई, आज कितीही काही झालं तरी मला मालक साहेबांपर्यंत पोचावंच लागेल. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, ठीक आहे आनंदी, मी वरती जाते, मालक साहेबांच्या रूममध्ये कोण कोण आहे ते बघून येते आणि मग तुला वरती घेऊन जाते. आरतीताई आता वरती निघालेली असते, तर इकडे मालक साहेबांच्या रूममध्ये तीनही मुलं बसलेली असतात. त्याच वेळेस शिल्पा येते, मिताली, चल बरं, खूप वेळ झाला, रात्र झाली, चल बरं जरा आराम कर, तुला बरं वाटेल. आणि पृथ्वी, तू काही खाल्लं नाही रे. अरे गुंडांशी 4 हात करून आला, साधा फ्रेशही झाला नाही, तुझी अवस्था बघवत नाही रे. चल बरं फ्रेश हो आणि 2 घास खाऊन घे, चल. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू, मला माझ्या रूमपेक्षा ना इथेच बरं वाटतंय. आणि मालक साहेबांची अशी अवस्था असताना मी त्यांना सोडून नाही जाऊ शकत. मला इकडेच ठीक वाटतंय आणि तसंही आता मी बरा झालोय, त्यामुळे प्लीज मला राहू दे ना इथेच. तेव्हा लगेच आता आत्तू लगेच प्रांजलजवळ येते, प्रांजल, चल तू 2 घास खाऊन घे, फ्रेश हो बरं, चल पटकन. आणि सकाळी या तुमच्या बाबांजवळ बसायला, चला पटकन. आता मिताली लगेच प्रांजलला म्हणू लागते, प्रांजल, चल ना, खूप भूक लागली रे, आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. आता प्रांजल उठतो, दादा तू इकडे थांबतोयस ना, तुला जर काही लागलं तर आम्हाला नक्की कळवा. त्याच वेळेस आता मिताली, प्रांजल आणि शिल्पा तिकडनं निघून जातात. पृथ्वी आता लगेच पटकन दरवाजा बंद करतो आणि मालक साहेबांचे पाय चेपत असतो. त्याच वेळेस आरती येते आणि मालक साहेबांच्या रूमचा दरवाजा वाजवते. आता पृथ्वी लगेच दरवाजा उघडतो. काय आहे, कोण आहे? त्याच वेळेस आरती म्हणू लागते, पृथ्वी, मला ना जरा बोलायचं होतं, प्लीज एकदा ऐकून घे. तेव्हा लगेच आता पृथ्वी भडकलेलो असतो. हे बघ आरती, मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, प्लीज तू इकडनं जा. तेव्हा आरती म्हणू लागते, अरे पण, तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, सांगितलेलं कळत नाही, प्लीज तू इकडनं जा. पृथ्वी पटकन आता आपल्या बाबांजवळ जातो आणि आरती आता तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे आनंदी ती लेव्हेंडरची फुलं घेऊन देवी आई समोर उभी असते. तेवढ्यात लगेच आरतीताई येते. आनंदी,
आनंदी, अगं पृथ्वी एकटाच आहे मालक साहेबांच्या रूममध्ये, पण त्याची अवस्था खूप बिकट आहे गं. तो खूप भडकलेला आहे. त्याचं मन अगदी थाऱ्यावरच नाहीये. मी त्याच्याशी बोलत होते पण तो ऐकूनच घ्यायला तयार नव्हता. आणि बघ, त्यामुळे आनंदी, तू विचार कर, तुला ना ते वरती जाऊ देणार नाही ग मालक साहेबांपर्यंत. त्यामुळे कशाला स्वतःचा मान अपमान करून घेते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हे बघ आरतीताई, मला माझ्या मान अपमानापेक्षा मालक साहेबांची सेवा जास्त महत्वाची. आज माझा कितीही अपमान झाला तरी मला मालक साहेबांपर्यंत पोचायचंच आहे. चल आरतीताई, मला घेऊन चल. आता आनंदी इकडे वरती मालक साहेबांच्या रूमपर्यंत आलेली असते. आनंदी दरवाजा वाजवते. आता पृथ्वी भडकतो. कोण आहे सारखं सारखं, कळत नाही का एकदा सांगितलेलं. पृथ्वी दरवाजा उघडताच आनंदीला बघताच तो शांत बसतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, पृथ्वी खरंच मला माफ कर रे. मला माहिती आहे आत्ता मालक साहेबांच्या रूममध्ये कोणी आलेलं तुला चालणार नाही. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बरोबर आहे, मला आत्ता बाबांच्या रूममध्ये कोणी इंटरफेअर केलेलं मला अजिबात आवडणार नाही. पण आनंदी, तू कोणीही नाही आहे, तू त्यांची बायको आहे आणि तुझा तो अधिकार आहे. तू त्यांच्याजवळ येऊ शकते. आता आनंदीला धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, साहजिक आहे, कुणाच्याही नवऱ्याला असं जर काही झालं तर बायकोची काळजी करणं साहजिकच आहे. मला माहिती आहे तुला त्यांची काळजी वाटत असेल, त्यामुळे तू रूममध्ये येऊ शकते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, थँक्यू पृथ्वी, खूप खूप थँक्यू. खरंच तू कसा आहे पृथ्वी? नाही म्हणजे मला कळलं की तू त्या गुंडांशी 4 हात करून आला. त्यांनी तुला मारलं होतं. तुला बरं वाटतंय ना? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो आता मी बरा आहे, मला काही झालेलं नाही. ये तू आतमध्ये. आता आनंदी लगेच ती लेव्हेंडरची फुलं घेऊन आतमध्ये येते. आनंदी आता समोर असणाऱ्या टेबलला धडकणार. तेच पृथ्वी म्हणू लागतो, हळूच हळूच पुढे इकडे जा. आनंदीला आता तो समजावून इकडे जा असे सांगत असतो. आनंदीला खूप बरं वाटतं. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट आनंदी, तुझ्या हातात काय आणलंय तू हे? तेव्हा आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, ही लेव्हेंडरची फुलं आहेत. या फुलाने मन अगदी शांत होतं. मालक साहेबांच्या रूममध्ये ठेवली तर त्यांना नक्कीच बरं वाटेल. आनंदी आता ती फुलं तिथे टेबलवरती ठेवायला जाणार. तेच आता बाजूला समिताताईंची पेंटिंग मालक साहेबांनी बनवलेली असते. आनंदीचा पाय आता त्या पेंटिंगला लागतो. ती धडपडणार, ती पेंटिंग पडणार. ते पृथ्वी धावत जातो. एका हातात आपल्या आईचा तो फोटो पकडतो आणि दुसऱ्या हातात आनंदीला पकडतो. आनंदी मात्र आता तिला खूप बरं वाटतं. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी, सावर स्वतःला, ठेव इकडे आणि तू बैस मालक साहेबांजवळ. मी जाऊन येतो. मला ना जरा ही डोक्याची पट्टी पण बदलायची. आता लगेच पृथ्वी मालक साहेबांच्या रूममधनं बाहेर निघून जातो. आनंदी आता मालक साहेबांजवळ अशी चाच पडून तिथे बेडवरती बसते. आणि आता आनंदीला खूप वाईट वाटतं. ती रडत असते, मालक साहेब, मला माफ करा. खरं तर मी आधीच तुमच्यापर्यंत पोचायला हवं होतं, पण घरची परिस्थिती ठीक नव्हती. सगळे माझ्यावरती खूप भडकलेत ना, त्यामुळे मला कोणी तुमच्या जवळही येऊ दिलं नाही. पण मी आत्ता आले ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे मालक साहेब. मालक साहेब उठा ना, असं निश्चित पडू नका हो. हे बघा मालक साहेब, लहानपणापासून ना मला कधीच जग दिसलं नाही हो. मी आंधळी आहे खरंच, पण मी देवाकडे कधीही असं गाऱ्हाणं केलं नाही की देवा तुम्हाला डोळे दिले नाही. मला डोळे दिले असते तर मी जग बघितलं असतं, असं कधीच म्हटले नाही. पण मी देवाला प्रार्थना नक्कीच करायची, देवा, एक दिवस तरी मला डोळे दे, म्हणजे मला हे जग बघता येईल, अशी आशा माझ्या मनात कुठेतरी होती. पण अशा वेळेसच माझं लग्न तुमच्यासोबत झालं. असे म्हणत आता आनंदी मालक साहेबांचा हात पकडते. आता लगेच आनंदीने मालक साहेबांचा हात आपल्या हातात घेतलेला असतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, तुमच्याशी लग्न झालं आणि जणू देवाने मला डोळेच दिले की काय असं मला वाटायला लागलं. कारण या आंधळ्या आनंदीला काहीच दिसत नव्हतं, पण तुमच्या या अस्तित्वामुळे तिला सगळं जग दिसायला लागलं. तुम्ही तिला समजून घेतलं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात, तिला मानाने सन्मानाने जगासमोर आणलं आणि एवढंच नाही, तिला स्वतःच्या पायावरती उभं केलं. मालक साहेब, याच तुमच्या अस्तित्वामुळे जग कसं असतं ना हे मला कळलं आणि माझे दिवस खूप चांगले जात राहिले. पण आज जर त्याच डोळ्यांनी असं स्वतःला निश्चित पडवून घेतलंय, डोळे बंद करून टाकले, तर या आंधळ्या आनंदीचं कसं होणार मालक साहेब? ते बघा मालक साहेब, आज मी स्वार्थी झाले. आज मला तुम्हाला हे जग दाखवावंच लागेल.
त्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल. तुम्ही मला असं आंधळं आणि पोरकं नाही करू शकत मालक साहेब. तुम्ही मला असं अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत. काही झालं तरी तुम्हाला या संकटातनं बाहेर निघावंच लागेल मालक साहेब आणि पुन्हा उभं राहावं लागेल. कारण या घरात आनंदीला तुमची गरज आहे, तुमच्या मुलांना तुमची गरज आहे, सगळ्या कुटुंबाला तुमची गरज आहे. म्हणून मालक साहेब तुम्हाला काही करून पुन्हा नव्याने उभं राहावंच लागेल. असे म्हणत आता आनंदी रडू लागते. मालक साहेब प्लीज उठा ना. तुमच्या या आनंदीला तुमच्या आधाराची गरज आहे, नाहीतर ती आयुष्यभर आंधळी होऊन बसेल हो. असे म्हणत आता आनंदी रडत असतानाच तिच्या डोळ्यातले अश्रू असतात ना, ते आता मालक साहेबांच्या हातावरती पडू लागतात. ज्या क्षणाला आनंदीचे अश्रू मालक साहेबांच्या हातावरती पडत असतात त्याच वेळेस साहेब शुद्धीवर आलेले असतात. त्यांची बोटं अशी हलू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तेवढ्यात शिल्पा येते. ए आनंदी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावापर्यंत पोचण्याची? उठ, चल निघ इकडनं. असे म्हणत आता लगेच शिल्पा आनंदीचा हात पकडते आणि तिला ओढतच तिकडनं घेऊन जाणार. तेच आता मालक साहेब पटकन आनंदीचा हात पकडतात. शिल्पा ताई थांब, आनंदी इथेच थांबणार. असे म्हणत आता मालक साहेबांनी शुद्धीवर येताच आनंदीची साथ दिलेली असते. तर इकडे आता पृथ्वी खूपच टेन्शनमध्ये असतो, कारण त्यांच्या बाबांची अवस्था त्याला बघवत नसते. आरतीताई त्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते. आता आरती आणि पृथ्वीचं बोलणं झालेलं असतं. पृथ्वीला अगदी झोप आल्यासारखं झालेलं असतं. तो आरतीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो. तेवढ्यात आता हा विद्याधर शिल्पाला घेऊन येतो. बघ शिल्पाताई, दोघी बहिणींनी बाप लेकावरती अगदी नागिनीसारखा असा फणा घातलाय, विळखा घालून बसल्यात. बघ तिकडे त्या आनंदीने मालक साहेबाला आपल्या बुरात पाडलंय आणि इकडे तिची बहीण पृथ्वीला. बघ दोघींनी अतिशय बाप लेकाला जाळ्यात ओढलंय. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता मात्र शिल्पा भडकते. पण काय करायचं विद्याधर? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, मोठा राडा. असा राडा करायचा ना, भडका झालाच पाहिजे. आता नेमकं विद्याधर आणि शिल्पा काय करणार? तर मालक साहेब कसे बरे होणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.